अंत्यविधीसाठी लाकडे मोफत नाहीच. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत देण्याची घोषणा ठाणे महापालिकेच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील बड्या राजकीय मंडळींकडूनही अशा प्रकारची घोषणा होऊनही अद्याप ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांना लाकडांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. ठाण्यातील 37 स्मशानभूमीत दरवर्षी अंदाजे 10,357 नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात. आधीच स्वतःचे आप्तस्वकीय गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 हजारांची जमवाजमव करण्याची धडपड करावी लागते. या बदल्यात स्मशानातील ठेकेदार त्यांना लाकूड, केरोसिन आदी साहित्य पुरवतो. त्यातून मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. या उलट मुंबई पालिका छद्माही न घेता मोफत अंत्यसंस्कार करते. ठाणे पालिका प्रशासन ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ 5 स्मशानभूमीत LPG विद्युत दाहिनी सुरू आहेत. या विद्युत दाहिनी इतर ठिकाणीही सुरू कराव्यात. तसेच ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणीही यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने ठाण्यात अजूनही मरण महाग असल्याचीच भावना ठाणेकरांमध्ये आहे. कळवा, वागळे, बाळकुम, माजिवडा आणि जवाहर बाग या 5 स्मशानभूमी मुख्य आहेत. प्रत्येक स्मशानभूमीमध्ये महिन्याला अंदाजे 150 पेक्षा अधिक अंत्यविधी होत असून प्रत्येक स्मशानभूमीमध्ये लाकडांचे दर हे वेगवेगळे घेतले जातात. काही ठिकाणी 400 किलो लाकडांसाठी 3,500 रुपये आकारले जात आहे, तर काही ठिकाणी हाच दर 5 ते 6 हजारांवर सुद्धा जात आहे.